ही जी मनमानी चालायची, ती आता अशी चालू शकणार नाही, की कुठल्याही कामगाराला कधी काढून टाकलं किंवा काही केलं, अशा प्रकारचं होऊ नाही शकणार. त्या कायद्याच्या योग्य चौकटीमध्ये तो येऊ शकेल तो. येस. कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्समध्ये बघा, मी उदाहरण द्यायला गेलो ना, की काय व्हायचं माहिती आहे का, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरमध्ये काम करत असताना कॉन्ट्रॅक्टर हा सगळ्यात जास्त बेनिफिशियल होता. हं. कारण तो काय करायचा, की एखादा माणूस कॉन्ट्रॅक्ट म्हणून लागला, की तो 2 वर्ष 3 वर्ष त्याला एका आस्थापनेमध्ये कामाला ठेवलं, की तिथून परत ट्रान्सफर करून दुसऱ्या आस्थापनेत टाकलं, की तो त्याच्याकडे तर तो काम करतोच आहे. त्याचा ग्रॅच्युटीचा बेनिफिट तो काय करायचा, तो स्वतःकडे करायचा आणि ती ग्रॅच्युटी त्याला कधीच मिळायची नाही, कारण ते 5 वर्ष एकाच ठिकाणी काम न केल्यामुळे ग्रॅच्युटीचा बेनिफिटपासून तो वंचित राहायचा. आज त्यांनी 1 वर्षानंतर त्यांनी कुठेही त्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार म्हणून कुठेही काम केलं तरी त्याला तो बेनिफिट त्याला पास ऑन करावा लागणार आहे आणि ते बेनिफिट दिल्यामुळे ह्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होणार आहे.